जय जय राम कृष्ण हरे कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम करकटवारी ठेवनिया करकटवारी ठेवनिया तुलसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर 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 तुळसी हार गळा तुळसी हार गळा मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले हो कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर
हेची ध्यान हेची ध्यान आवडे निरंतर आवडे निरंतर हे आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान ध्यान हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हो आवडे आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा हरी कासे पितांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 हो पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने हरी तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा
हार गळा कासे पीतांबर हर विठोबार घुमे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण कृष्ण जय राम कृष्ण कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम जय कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि शरीर कोणा
कोणाची असते सारे हे शरीर कोणाचे असते कोण बोलविते हरी विना कोण बोलविते हरी विना कोण बोलविते हरी विना देखवे ऐकवे एक नारायण ऐकावे ऐकावे एक नारायण देखवे ऐकवे एक नारायण ऐकवी ऐकवी एक नारायण याचे भजन तुको नको दयाचे भजन चुकू नको दयाचे भजन चुकू नको मानसाची देवा चालवी अहंता मानसाची देवा चालवे मानसाची देवा चालवी अहंता मानसाची देवा चालवे मीच एक करता म्हणून या मीच एक करता म्हणून मीच एक करता म्हणून वृक्षाचे ही पान हाले ज्याची सत्ता वृक्षाची ही पाने झाली जाची सत्ता वृक्षाचे ही पान हाले ज्याची सत्ता वृक्षाची ही पाने हली जाची सत्ता राहिले अहंता मग कोठे राहिली अहंता मग कोठे राहिली अहंता मग कोठे देखवे ऐकवे एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवे एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण याचे भजन चुको नको याचे भजन चुको नको याचे भजन चुको नको तुका म्हणे भेटो भरला सबाय म्हणे विठो भरला सबाय तुका म्हणे भेटो भरला सबाय तुका म्हणे विठो भरला सबाय याऊन काही चराचर कराचन याऊन काही चराचर विठो पार कुमाई पार घुमाई विठो पार कुमाई पार घुमाई विठो पार कुमाई चाले हे शरीर कोणाची सत्य चाले हे शरीर कोणाची सत्य चाले हे शरीर कोणाची चाले शरीर कोणाची सत्य कोणाची चाले हे शरीर कोणाची कोण बोलविते हरी विना रे कोण बोलाविते हरी विना कोण बोलविते हरी विना देखवी ऐकावी एक नारायण देखवी ऐकावी एक नारायण हरी विना कोण बोलविते हरी विना देखवी ऐकावी एक नारायण देखवी ऐकावी एक नारायण दयाचे भजन
भजन भजन भजन भजन तयाचे भजन सुको दीदी तयाचे भजन भजन सुको दीदी भजन सुकोने दी तयाचे भजन हा भजन 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 तयाचे भजन तुको नको तयाचे भजन तुको नको तयाचे भजन तयाचे भजन हरि भजन 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 सुख दयाचे भजन चुकू नका दयाचे भजन चुकू नका चुकू नका दयाचे भजन चुकू नका विठ्ठल 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 हरि हरि विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जोरात टाळी वाजवायची सर्वांनी विठ्ठल 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 कुंडली माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय बोलो रे वै सब संतन की हरी विना देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नको माणसाचे देव चालवी अंता मीच एक करता मनोनिया वृक्षाचे पान हाले जाचे सत्ता राहिली अंता मग कोठे तुका म्हणे विठो भरला सबाय तयाउण काही चराचर पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा प्रथम पांडुरंगा प्रथम पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास दुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकायेषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तुम्ही आणि आपण सर्व ज्यांच्या मस्त पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. आज या ठिकाणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी तुम्ही सर्व या ठिकाणी आज जमलेले आहात आणि आजचा प्रसंग हा सर्वांनाच माहिती आहे, ज्ञात आहे. सोमनाथ भाऊ खवडे यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आणि या निमित्ताने जर आपण पाहिलं तर यांच्या असणाऱ्या पत्नी मंदाबाई सोमनाथ खवडे यांचे बंधू रावसाहेब लक्ष्मण खवडे, दीपक सोमनाथ खवडे मुलगा, बाळासाहेब लक्ष्मण खवडे भाऊ, मनीषा विजय वरपे मुलगी, गोविंद रावसाहेब खवडे पुतणे, विजय संपत वरपे जावई, विशाल बाळासाहेब खवडे पुतणे, श्री राहुल बाळासाहेब खवडे पुतणे,
आणि समस्त खवडे परिवार, आज हा जो इथं पुण्यस्मरण सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी जमलेले आहात आणि आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी जे आलेले आपले टाळकरी भजनी मंडळ असतील, पेटी मास्तर आपले गायनाचार्य असतील, मृदुंगाचार्य महाराज, सर्वांचे मनापासून आभार मानून आजच्या या असणाऱ्या आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करूया. विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवत चला, टाळी वाजवत चला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आजचा हा जो अभंग निवडलेला आहे हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून हा 5 चरणाचा अभंग आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज आम्हा सर्वसामान्य जनतेला सर्वांना उपदेश करत आहेत की आपलं हे जे चालणार, आपण जे कार्य करतो आणि हे कार्य करणारं आपलं हे जे शरीर आहे, हे शरीर कोणाच्या सत्तेनं कार्य करतं. ज्याप्रमाणे आपण विद्युत प्रवाह बघतो, आपले जे उपकरण घरामध्ये चालतात, तर हे सर्व उपकरण जे आहेत, तर हे उपकरण सगळे जर आपण पाहिलं तर बघा सत्ता एक आहे त्यांची आणि उपकरण वेगवेगळे आहेत. म्हणून तुकाराम महाराजांना, तुकोबारायांना या अभंगातून आपल्याला सांगायचं आहे की आपलं हे जे शरीर आहे, हे शरीर कोणाच्या सत्तेनं कार्य करतं आणि कसं ते चालतं. हे पंचमहाभूतांचं बनलेलं हे शरीर आहे. याच्यामध्ये पंचप्राणांची आहुती आपण ज्याला म्हणतो, पंचप्राणांपासून पंचमहाभूत आहेत आणि त्यापासून हे शरीर बनलेलं आहे. तर ह्या शरीराला कसं चालवलं जातं, कोणाच्या सत्तेनं हे चालतं, हे सांगण्यासाठी या अभंगातून महाराज वर्णन करत आहेत. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलंय, चाल हे शरीरा कोणाची सत्ते, चाल हे शरीरा कोणाची सत्ते, चाल हे शरीरा कोणाची चाल हे शरीरा कोणाची कोण बोलविते हरी बिना, कोण बोलविते हरी बिना, देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण. देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण. आपलं हे जे शरीर आहे हे पंचमहाभूतांनी बनलेलं असून आणि ते कसं कार्य करतं, तर या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांना आम्हाला उपदेश द्यायचा आहे की आपण जे कार्य करतो, आपण प्रपंचामध्ये संसारामध्ये राहून जे कार्य आपल्या हातून घडतं, तर हे सगळं आपलं पूर्वीचं प्रारब्ध असून प्रारब्धानुसारच सगळं काही क्रिया आपल्याकडून घडत आहे. तर हे महाराजांना अभंगातून सांगायचं आहे. आपण अभंगाकडून आपल्याला शिकण्यासारखं भरपूर आहे आणि त्याच्यातून आपला जो बोध घेता येईल तो बोध आपल्याला घ्यायचा आहे. अभंगातून महाराज सांगतात की आपलं जे शरीर आहे, आपण कार्य करतो, कार्य चांगल्याही प्रकारचं आहे, वाईटही प्रकारचं कार्य आहे. चांगलं कार्य हे भगवंत आपल्याकडून करून घेत असतो आणि वाईट कार्य हे आपल्या ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसार आपण ते कार्य करत असतो. काही जणांना भगवंतावरतीच विश्वास नाही, असे पण आपल्यामध्ये महाराज काही लोक आहेत की जे देवाला अजिबात मानत नाही आणि देव काय, भगवंत काय हे त्यांना अजून माहीतही नाही. अशांना सुद्धा ते शेवटच्या क्षणी मरणाच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस ते शेवटच्या क्षणी त्यांच्या मुखातून जर भगवंताचं नामस्मरण झालं आणि भगवंताचं नाव शेवटच्या क्षणी त्यांच्या मुखातून निघालं, तरी देवाने आपल्याला भगवंताने 100% सूट दिलेली आहे. ती सूट म्हणजे अशी, किती पापी असला, किती त्याने पाप केलेलं असू द्या, पण शेवटच्या क्षणी जरी त्याच्या मुखातून भगवंताचं नाम जर निघलं तर त्याचे पाप काय होतात, सगळे जळून जातात. म्हणून म्हटलेलं आहे पहा
की आपलं जीवनभर आपल्याला आयुष्यभर जेवढी कमाई करता येईल तेवढी कमाई आपण पुण्याची केली पाहिजे. म्हणजे शेवटच्या क्षणी आपल्याला ती काय होत असते, कामास येत असते. खालच्या सरकारकडून एखादा वाचू शकतो, परंतु हे वरचं जे सरकार आहे, देवतांचं जे सरकार आहे, त्या ठिकाणापासून तिथून तुम्हाला कोणीच वाचू शकत नाही. त्या ठिकाणून वाचवणार आपल्याला फक्त भगवंत आहे. म्हणून त्याचं भजन आपल्याकडून चुकायला नको. आपण या मानवरूपी या देहामध्ये आपण आलेलो आहे आणि ह्या देहात आलेले असताना आपण जर चांगलं कर्म करत राहिलं तर शेवटही आपला कसा होणार आहे, चांगलाच होणार आहे. म्हणून आपला जो वेळ आहे हा वेळ आपला खूप महत्वाचा आहे. याचा सदुपयोग आपल्याला कसा करता येईल तो आपण सर्वांनी केला पाहिजे. वेळेचं महत्व आपण जाणून घेतलं पाहिजे. कधी कोणावरती कोणती वेळ येते, कोणता प्रसंग येईल हे आपल्याला सांगता येत नाही. आपण रस्त्याने चाललेलो आहात, चालता चालता आपण व्यवस्थित चाललो, पण एखादी गाडी आली, तिनं आपल्याला धक्का दिला, आपल्याला स्पर्श झाला, आपण तिथंच पडलो, काहीतरी आपला अपघात झाला आणि अशा वेळी आपला प्राण काय झाला, त्या ठिकाणी गेला. म्हणजे कधी कोणता प्रसंग आपल्यावरती येतं हे सांगता येत नाही. म्हणून आपण जोपर्यंत हयात आहात तोपर्यंत 24 तासापैकी थोडा वेळ आपण काय केलं पाहिजे, भगवंतासाठी दिला पाहिजे. सकाळी असेल, संध्याकाळी असेल, रात्री झोपताना भगवंताला प्रार्थना, सकाळी उठले भगवंताला प्रार्थना. आपल्याला अभंग, गाथा, पुराण हे सगळं आपल्याला त्यातून तेच शिकवत असतात, तेच बोध देत असतात की आपण जन्माला आलो, आपलं जाणं हे निश्चित आहे. प्रत्येकाला जावंच लागणार आहे. कोणी असं आलेलं नाही. कोणी असंही सांगू शकणार नाही की मी एवढ्या दिवसानंतर, एवढ्या वर्षांनी माझं मरण निश्चित आहे किंवा एवढे वर्ष मी जगेल, असंही कोणी सांगू शकणार नाही. महाराज, प्रत्येकाचं मरण हे अटळ आहे. परंतु काही चांगल्या मार्गाने जातात आणि काही वाईट मार्गाने जातात. आपल्याला हे आपलं जाणं कसं झालं पाहिजे, चांगल्या मार्गाने आपलं जाणं झालं पाहिजे. जब हम आए जगत में जग हंसा हम रोए, जब हम आए जगत में जग हंसा हम रोए, करनी ऐसी किया करो, जब हम जाए जगत से जग रोए हम हसते हसते निकल जाए. पहा, असं काहीतरी आपण केलं पाहिजे की आपण जेव्हा जन्माला येतो रडत रडत येतो, जाताना आपण रडत नाही गेलं पाहिजे. आपल्यासाठी दुसरे लोक रडले पाहिजे, असं काहीतरी कार्य आपण करून गेलो पाहिजे. आणि म्हणून महाराजांना जन्माला येऊन आपल्या ह्या देहाचं काय केलं पाहिजे, सार्थक केलं पाहिजे. पहा, 4 अंगठे बहादर होते, त्यांना लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं आणि त्यांनी ठरवलं की आपण काय करू, चला भगवंताच्या मार्गाने जाऊ, भगवंताची वारी करायला आपण जाऊ. भगवंत हा दयाळू म्हणजे किती भोळा आहे तो पहा. थोडं जरी आपण भगवंताला आपला भाव हवा असतो. पहा, हे जे संत होऊन गेलेत ना, हे सगळे भावाने पूर्ण भगवंताची काय करायचे, आराधना करायचे. भगवंताचं भजन करताना भाव महत्वाचा असतो. आपण एका वेळी एकच कृत्य, एकच काम आपण केलं पाहिजे. पहा, मग देवाला काय महत्वाचं आहे, भावाचा घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, आहे जोडी भावाची, आहे जोडी भावाची, आहे जोडी भावाची, आहे जोडी भावाची. भगवंताला आपला भाव हा महत्वाचा असतो. भगवंताला आपण किती काही दिलं पण मनामध्ये जर भाव नसेल तर भगवंत आपल्याला पावणार नाही. बरोबर, मग भाव आपल्या मनामध्ये असणं खूप गरजेचं आहे. जेवढे आपल्या या संप्रदायामध्ये साधू संत होऊन गेले, यांचा स्वभाव सगळ्यांचा एकदम अगदी प्रेमळ स्वभाव आणि प्रेमाने ते काय करायचे, भगवंताचं भजन कीर्तन करायचे. म्हणून त्यांना देव दर्शन देत होता. बघा, हे 4 अंगठे बहादर यांनी ठरवलं की आम्हाला, त्यांना लिहिता येत नव्हतं आणि वाचता पण येत नव्हतं महाराज, त्यांनी ठरवलं आपण वारी करायला जाऊ,
भगवंताच्या मार्गाने जो जातो त्याला भगवंत कधीच काही कमी पडू देत नाही. त्यांना लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं. महाराज ते निघाले वारी करायला आणि अंगावरती त्यांनी ठरवलं की आपण जायचं वारीला मात्र खरं, पण अंगावरती आपण काय करू, भगवे कपडे घालून जाऊ, भगवे कपडे परिधान करून जाऊ आणि हातामध्ये झेंडा घेऊन जाऊ आपण. पहा, यांनी काय केलं, भगवे कपडे अंगावरती घातले, हातामध्ये झेंडा घेतला आणि वारीसाठी निघाले. ज्या ज्या गावात ते जायच्या अंगावरती भगवे कपडे होते, हातामध्ये झेंडा होता आणि हे सगळं वस्त्र त्यांच्या असल्यामुळं बघा कपड्याचा प्रभाव. ज्या गावामध्ये जायचे महाराज त्या गावामध्ये लगेच त्यांची जेवणाची व्यवस्था, लगेच लोक त्यांना आदराने विचारायचे आणि मंदिरामध्ये घरी असतील त्यांना घेऊन जायचे. सगळी काही व्यवस्था त्यांची केली जात होती. एका गावातून दुसऱ्या गावात, दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात असं करत 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 ते चौघ्या अंगठे बहादर पहा चालत 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 एका राजाच्या, मोठ्या राजाच्या राजवाड्यामध्ये म्हणजे त्या राज्यामध्ये ते जाऊन पोहोचले आणि त्या राजाला खबर लागली की जे सेवक होते त्या सेवकांद्वारे त्या राजापर्यंत निरोप पोहोचवला की म्हणे राजा साहेब, आपल्या राज्यामध्ये 4 असे मोठे महान संत आलेत ज्यांनी अंगावरती भगवे कपडे परिधान केलेले आहेत, हातामध्ये झेंडे घेतलेले आहेत आणि मोठे संत ते कोणाशी काही जास्त बोलत नाही म्हणे. तर राजा म्हणतोय अरे ते आपल्याकडे आले, आपल्या राज्यामध्ये आले आणि मंदिरामध्ये काय करतात म्हणे, त्यांना आपल्या राजवाड्यामध्ये घेऊन ये, त्यांची आपण चांगली काय करू, व्यवस्था करू म्हणे. या चौघांची लगेच निरोप गेला आणि त्यांना हात जोडून वंदन केलं म्हणे तुम्ही काय करा, आमच्या राजा साहेबांनी तुम्हाला आमच्या राजवाड्यामध्ये बोलवले. पहा, आता यांना वाटलं आम्ही साधे सुधे, आमच्या फक्त कपडे परिधान केले, हातामध्ये झेंडा घेतलाय. पहा, भगवंताच्या मार्गाने निघालेत म्हणून त्यांना काही कमी पडत नाही. हातामध्ये झेंडे. आता राजाची आज्ञा कशी त्यांना तोडता यावी, त्यांनी काय केलं, चला म्हणे ठीक आहे तुमच्या राजा साहेबांनी बोलवलंय, येतो म्हणे आम्ही. त्यांच्या पाठीमाग निघाले आणि चालता चालता पूर्ण त्या राजवाड्यापर्यंत गेले. त्यांचा आदर सत्कार एवढा झाला महाराज, त्यांना कोण हार घालतंय गळ्यामध्ये, कोणी फुलं टाकतंय, त्यांना लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं, फक्त अंगावर ते कपडे भगवे परिधान केले आणि हातामध्ये काय होता, त्यांचा झेंडा होता. तो झेंडा घेऊन ते चाललेले होते. पहा, चालता चालता चालत गेलेत. राजाने त्यांचा आदर सत्कार केला आणि त्यांची जेवणाची व्यवस्था आणि आज त्यांना हात जोडून राजाने विनंती केली म्हणे तुम्ही काय करा, आमच्याच इथं राज्य आज तुम्ही काय करा, माझ्या राजवाड्यामध्ये मुक्काम करा, इथंच थांबा म्हणे, तुम्ही पुढे काही जाऊ नका, मी तुमची सगळी व्यवस्था करतो. ते चौघही ते त्या ठिकाणी थांबले आणि थांबल्यानंतर राजाने काय केलं, त्यांना हात जोडून विनंती केली जेवणाची, कारण मी तुमच्यासाठी 5 पक्वानं चांगलं जेवण बनवतोय, तुम्ही जेवण करून पुढच्या मार्गाला जा. असं झाल्यानंतर ते चौघे म्हणतात अरे पहा, आपण तर फक्त वारीला निघालोय, आपल्याला माहित नव्हतं पुढे काय व्यवस्था होईल, कशी होईल, पण पहा भगवंत किती कृपाळू, किती दयाळू, त्यांनी राजाच्या रूपाने सुद्धा आपली काय केली व्यवस्था आणि गावोगावी सुद्धा तो व्यवस्था करतोय. भगवंताच्या मार्गाने चालण्याचा किंवा भगवंताच्या मार्गाला जाण्याचा हा फायदा. बघा, आपल्याजवळ काही नसू द्या, पण जर आपल्याकडे भगवंताचं नाव आपल्या जर सोबत असेल तर ते तुम्हाला जन्मापासून पार शेवटपर्यंत, शेवटच्या क्षणी सुद्धा तेच कामी येत असतं महाराज. म्हणून प्रत्येकाने भगवंताचं नाम चिंतन करायला अजिबात विसरायचं नाही. कोणता वेळ आणि कोणती काळ ही आपला शेवटचा असेल याचंही आपण काही त्याचं गणित आपण लावू शकत नाही. म्हणून क्षणाचाही वेळ न दडवता आपण विचार केला पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे क्षणोक्षणी हाती करावा विचार, 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 करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, करावया पार नाशिवंत देह दानार सकळ, नाशिवंत देह दानार सकळ, भव सिंधू, करावया पार भव सिंधू, क्षणोक्षणी हाती करावा विचार, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू.
आपण क्षणाचा विचार केला पाहिजे. एक एक क्षण आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आपण जर आपली वेळ पूर्ण झाली, किती आपण पैसे दिलेत आणि किती खर्च केला, तरी आपला जो गेलेला वेळ आहे तो आपण वेळ परत आणू शकत नाही महाराज. म्हणून वेळेचं खूप महत्व आहे. जोपर्यंत आपल्याला हा मानवी देह मिळालेला आहे तोपर्यंतच आपण या देहाचं सार्थक करू शकतो. आणि पहा झालं काय मग, आता हे 4 अंगठे बहादर यांची सगळी व्यवस्था झाली फक्त कोणत्या कारणामुळं? कारण ते भगवंताच्या मार्गाने निघालेले होते, म्हणून त्यांची राजाने सगळी व्यवस्था केली. त्यांना खाणं पिणं सगळी व्यवस्था. पहा जेवणाचं चालू होतं, सकाळचं जेवण त्यांचं चालू, राजासोबत भोजनास बसले. परंतु राजाने परत त्यांना विनंती केली, हात जोडले, म्हणे हे पहा साधुबुवा महाराज, तुम्ही आमच्याकडे आले, चांगला आमचा आग्रह स्वीकारलात, मी तुम्हाला वंदन करतो, मी तुमचा आभारी आहे. फक्त एक उपकार माझ्यावर एवढा करा. उपकार काय करा? की आता तुम्ही आलेलेच आहात, तर आमच्या राज्यातली जी प्रजा आहे ना, माझ्या राज्यातले जी लोक आहे, यांना आल्यासरशी थोडासा उपदेश करा. काय करा तुम्ही? त्यांना उपदेश करा. आणि राजाची विनंती आता असं म्हटल्यावर आता नाही तर त्यांना म्हणताच येईना, आता काय करावं महाराज? राजाने म्हटलंय म्हणल्यावर आग्रहास्तवर ते म्हणे बरं ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही, आम्ही करतो म्हणे उपदेश, काही अडचण नाही. आता बोलून गेलेत, पण करायचं काय? जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर राजा पुढच्या तयारीला लागला. राजाने काय केलं? जो दौंडी देणारा होता त्या दौंडी देणाऱ्याला सांगितलं, म्हणे तू काय कर, सगळ्या राज्यामध्ये दौंडी दे आणि दौंडी द्यायला सुरुवात कर. का आपल्या राज्यामध्ये 4 मोठे महान संत आलेले आहेत आणि त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम, भजनाचा, मार्गदर्शनाचा कार्यक्रम संध्याकाळी ठेवलेला आहे. तरी सगळ्यांनी काय करायचंय? आवर्जून या कार्यक्रमास उपस्थित राहायचं आहे. आता राजाचा आदेश आणि दौंडी देणारा लगेच केला आणि त्याने लगेच चालू केलं, डुम 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 डुम, जिकडे तिकडे वाजवायला सुरुवात. राज्यामध्ये दौंडी द्यायला सुरुवात केली की आपल्या राज्यामध्ये 4 महान संत आलेले आहेत आणि त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आपल्या राज्यामध्ये ठेवलेला आहे. सगळे लोक खुश झालेत. राजाने आज एवढं मोठं आयोजन केलं म्हणल्यावर आपण जायला पाहिजे. आता हे जेवण झालं आणि जेवणानंतर राजाला म्हटले, म्हणे राजा साहेब, आमचा नियम आहे. काय नियम आहे? जेवण झालं का म्हणे आम्ही 100 पावले करायला, 100 पावलं चालायला आम्ही जात असतो. म्हणे बरं काही अडचण नाही म्हणे, जाऊन या, तोपर्यंत मी सगळी तयारी करतो. आता हे 4 जण निघाले. जेवण झालं. चालता 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 एक जण म्हणतोय, अरे तू काही बावळट आहे का म्हणे, तो राजाला म्हणून टाकलं करा आयोजन करा आयोजन, आणि आपण तिथं जाऊन काय बोंब मारायचे, आपल्याला काही बोलतात आलं पाहिजे म्हणे. तिथं एवढे लोक असणार, एवढी प्रजा आहे, तिथं जाऊन आपण फक्त उभं राहिलो कसं जमल? अजिबात नाही. दुसरा म्हणतोय, आता आपण बोलून गेलो ना, आपल्या तोंडून शब्द गेलाय, राजाने तयारी केली आणि जर आपण आता तिथं काही केलं नाही तर राजा आपल्याला सोडणार नाही. महाराज पहा, एखाद्याला शब्द देताना विचार करूनच दिला पाहिजे. 100 वेळा विचार करून दिला पाहिजे. आपण एखाद्याला शब्द वचन देताना त्याचं पालनही केलं गेलं पाहिजे. ठीक आहे, मग झालं असं. आता आपण शब्द दिलाय, करायचं काय? तिसरा म्हणतोय, तुम्ही दोघेही गप्प बसा, प्रत्येकाने एक एक कडवं पाठ करायचं आणि ते कडवं तिथं जाऊन कीर्तनामध्ये त्या कार्यक्रमात तुम्ही बोलायचं. असं म्हटल्यावर चौथा म्हणतो, नाही नाही तू बोलला ते बरोबर आहे, आता याच्यातून आपली सुटका होणार नाही. त्या निमित्ताने कवय ना, पहा आता चला आपण पाठ करू, काहीतरी भगवंताचं नाव आपल्या तोंडून निघन, चला आता पर्याय नाही. बरं, चालता चालता महाराज ते शतपावली करायला चालताना निघाले. चालता चालता एक तळं होतं मोठं आणि त्या तळ्यामध्ये पहा, खेकड माहितीये सर्वांना, ती खेकड काय करायची? पाण्यामध्ये जायची, वरती निघायची, इकडं तिकडं बघायची, परत पाण्यामध्ये जायची, वर यायची, इकडं तिकडं बघायची, परत पाण्यामध्ये जायची. तेवढ्यात एक जण म्हटला, म्हणे अरे थांबा 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 थांबा. ते म्हणे काय झालं रे? म्हणे महाराज पाहत हे बा, माझं कडवं पाठ झालं, तुमचं तुम्ही पाहून घ्या, माझं मी सुटलो. म्हणे अरे कसं काय एवढं लवकर कडवं पाठ केलं? तुला तर लिहिता येत नाही, वाचता येत नाही, आणि काय कडवं पाठ केलं? तो म्हणला की मी फक्त एवढंच बोलेल, तिथं जाऊन मी एवढंच म्हणेल की कशी डोकावती हरी रे माझ्या नारायणा. पाहता ती खेकड होते ना, तिचं डोकायचं काम चालू होतं आणि त्याने लगेच पहिलं कडवं पाठ केलं. ज्याच्या सत्तेनं ती डोकू राहिलेत ना म्हणे, तर तेच कडवं मी तिथं जाऊन बोलतो. आणि त्यांनी पहिलं कडवं लगेच म्हणायला सुरुवात केली, कशी डोकावती हरी रे माझ्या नारायण. बरं, आता ते कडवं झालं पाठ, म्हणे तू सुटला, आता माझं काय? मग दुसरा म्हणतोय, चल आता मी पण कडवं पाठ करतो, तुझं सोपं पाठ झालं, मला काहीतरी पाठ होईल. तो पुढं चालत 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 तर महाराज एक घुस होती आणि ती घुस बीळ उकरायचं तिचं काम चालू होतं. बीळ जोरात उकरत होते, उकरता 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 याने पाहिलं दुसऱ्याने, आणि पाहिल्यानंतर तो म्हणे अरे थांबा 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 थांबा. सगळे थांबले. म्हणे काय रे, तुझं एक कडवं पाठ झालं, माझं दुसरं एक कडवं पाठ झालं. म्हणे काय पाठ केलं? म्हणे मी फक्त तिथं जाऊन एवढंच म्हणणार, कशी उकरती हरी रे माझ्या नारायणा. म्हणे अरे वा, दुसरं कडवं पाठ केलं.
आता तुझा तू सुटला म्हणे, आता आम्ही काय करायचं? तो म्हणे चला काहीतरी करू म्हणे, आता तुमचं दोघांचं पाठ झालं, आम्ही काहीतरी करतो म्हणे. एक एक कडवं पाहता ना कुठला अभंग होता ना काही गवळण होती, काहीतरी त्यांना फक्त सुचलं म्हणून सुचलं. पण चला तिथं काहीतरी भगवंताचं नाव निघत होतं. पुढं चालता चालता चालताला त्या चौघांमधल्या एकाला तंबाखू खायची सवय होती महाराज, आणि ते सगळे बसले टेकडीवरती, उंच टेकडीवरती बसले. आणि त्याने काय केलं, ती चुन्याची डबी जी होती ना महाराज, ती डबी त्याच्याकडून काय झाली, थोडीशी वरती बसलेले असल्यामुळे टेकडीवरती डबी त्याच्याकडून सटकली आणि खाली येताना ती मात्र सरळ आली नाही. ती कशी आली, ती बरोबर अशी गोल 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 खाली बरोबर घरंगळत आली. तो लगेच म्हणला थांबा 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 म्हणे, माझं कडवं पाठ झालं म्हणे. कडवं पाठ झालं काय म्हणणार तू? म्हणे मी बरोबर म्हणतो म्हणे, कशी घरंगळती हरी रे माझ्या नारायणा. म्हणे अरे वा, तुम्ही तिघही सुटली. चौथा म्हणतोय आता मी पण माझं काहीतरी कडवं पाठ करतो, पण चला आता आपला वेळ झालाय. राजाने सगळी तयारी केली म्हणे, जायला पाहिजे. लगेच चौघही निघाले, चला 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 आता जाऊ म्हणे. तेवढ्यात त्या चौथ्याचा असणारा एक मित्र, लांबचा मित्र होता, आणि त्याचं नाव होतं रामभाऊ. काय नाव होतं? रामभाऊ. पहा महाराज, नीट ध्यान देऊन ऐका. त्यांना लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं. एक एक कडवं कसं पाठ केलं, आणि पाठ करून आता म्हणे राजासमोर त्याने तयारी केली, तिथं जाऊन आपण एक एक कडवं काय करू तिथं म्हणू. अशा तयारीत ते निघाले. पहा, फक्त भगवंताच्या मार्गाने चाललेत म्हणून त्यांना काय झालं, सगळं. जो भगवंताच्या मार्गाला जातो त्याला कधीच कशाची कमी राहत नाही. विठ्ठल 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 हो. मग आता काय झालं, ते चौघे निघाले. राजाने इकडे चांगली तयारी केली, आणि हा चौथा काय म्हणतोय पा, त्याला त्याचा मित्र दिसलाय. तो लगेच म्हणतोय म्हणे, अरे थांबा 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 थांबा, माझं कडवं पाठ झालं म्हणे. तो म्हणे पाठ झालं? कसं पाठ झालं, काय म्हणशील? म्हणे काय नाही, मी फक्त एवढंच बोलून दे, राम भाऊ राम राम, राम भाऊ राम राम, राम भाऊ राम राम. म्हणे एवढंच बोलली. म्हणे हा, एवढं मीच तिथं एवढं कीर्तनात एवढंच म्हणाल म्हणे, राम भाऊ राम राम, राम भाऊ राम राम, झालं माझं कीर्तन म्हणे. बस, बाकीचं तुम्ही पाहून घ्यायचं तिघांनी. बर, आता चौघही निघाले. ना कुठला अभंग होता ना काही होतं, फक्त काय झालं, दृष्टांत समोर घडलेली घटना, त्याच्यावर त्यांनी नारायण जोडून दिला. बस, कारण त्यांना माहित होतं जरी ते भोळे असले, पण सगळं जे काही घडतं ना या संसारामध्ये, या पृथ्वी तलावर, हे सगळं कोणाच्या सत्यानं घडतं? त्या परमात्म्याच्या, विठ्ठलाच्या, पांडुरंगाच्या सत्यानं सगळं काही घडतं. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, जो जगाचा मालक आहे त्याच्यासाठी जर आपण निघालो तर तो आपल्याला कुठल्याही प्रकारची कमी राहू देत नाही. मग आता झालं काय, ह्या चौघांचे 4 कडवे पाठ झाले आणि हे चौघ निघाले त्या राजाकडं. राजाने एवढी भव्य दिव्य तयारी केलेली की पूर्ण मंडप टाकलेला आणि सगळं काही स्टेज सगळं काही तिथं सजावट केलेली, आणि वाट बघत होता तो फक्त या चौघांच्या येण्याची. लोकही उत्सुकतेनं वाट पाहत होते की कधी ते महाराज येतील आणि कधी आम्हाला उपदेश करतील, याची ती जनता, ते लोक काय करत होते, वाट पाहत होते. महाराज हे चौघ आले. आता काय झालं पहा, राजा त्या ठिकाणी नव्हता, म्हणजे कार्यक्रमाच्या ठिकाणी राजा जाणार हे त्या राज्यातल्या असणाऱ्या 4 चोरांना ठाऊक झालेलं होतं. आणि त्या 4 चोरांनी पाहत, त्या 4 चोरांनी काय ठरवलं, त्या राज्यातल्या असणाऱ्या, की आज आपण काय करू, राजाची तिजोरी फोडण्याची आपल्याला आजच संधी आहे. पहा, राजाची तिजोरी आपण फोडू आणि सगळं तिजोरीत असणारं धन आपण काय करू, ते लुटून नेऊ. म्हणून त्या 4 चोरांनी तोच दिवस ठरवला, तीच वेळ ठरवली. आपण बरोबर त्याच वेळेत काय करू, राजा तिकडं गुंग झालेला असेल आणि त्यावेळेत आपण काय करू, राजाची तिजोरी फोडून सगळं धन काय करू, लुटून घेऊन जाऊ. मग आता त्या 4 चोरांनी काय केलं, एकाला उभं केलं ते दरवाजावरती. पहा, कोणी येतंय जातंय का त्याला पाहण्यासाठी ठेवलं.
दुसरा तिसरा हे तिघ जण काय झाले ते सगळे आतमध्ये गेले कुठं राजाच्या महलामध्ये का आता आपल्याला तिजोरीकडे जायचंय तिजोरीला फोडायचंय एक जण तिथं पहारेकरी ठेवला कोणी येतंय जातंय काय लगेच निरोप द्यायला झालं असं हे चौघे स्टेजवरती चढले त्यांचा आदर सत्कार झाला गळ्यामध्ये हार घातला त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव करण्यात आला आणि आता कीर्तनाला सुरुवात होणार म्हणून पहिला आला माईक वरती पहिले जे होते ना अंगठे बहादर पहा पहिला साधू आला माईक वरती आणि त्याचं पहिलं कडवत चालू इकडं जो गेट वरती उभा होता त्याचंही काम चालू आणि यांचं पहिलं कडवत चालू झालं महाराज ही जिथं स्टेजवरती उभे राहिले लोकांना वाट कशाची लोक वाट पाहत होते की कधी महाराज उपदेश करतील लगेच त्यांनी चालू केलं पहिलं कडवं इकडे त्यांचं काम चालू आणि इकडे यांचं कीर्तनाला काय झाली सुरुवात झाली म्हणून यांनी पहिलं कडवं चालू केलं कशी डोकावती हरी रे माझ्या नारायणा असं म्हणल्यावर लोक लागले ना बघायला त्यांच्याकडं म्हणे अरे हे काय अभंग नाही काय नाही काय म्हणते म्हणे महाराज काय बोलतात म्हणे की कशी डोकावती हरी रे माझ्या नारायणा पण हे वाक्य महाराज जाऊन कानी पडलं कोणाच्या कानावरती पडलं जो चोर चोरी करण्यासाठी गेलेले होते ना 4 चोर त्यांच्यातील असणाऱ्या पहिल्या चोराच्या कानावर हे वाक्य पडलं आणि त्या चोराचं काम काय चालू होतं डोकावण्याचं काम चालू होतं कोणी येतंय का जातंय कोण आलंय कोण गेलंय त्याच्या कानावरती जसं हे वाक्य पडलं महाराज तो सावध असा झाला का अरे या महाराजांना कसं कळालं का मी इथं डोकावण्याचं काम माझं चालू आहे आणि मी इकडे तिकडे आम्ही चोरी करायला आलोय म्हणजे महाराज काही साधारण नाही ते नक्की त्रिकाल आणि त्यांना चांगलं ज्ञान झालेलं असे ते महाराज आहेत म्हणून त्या चोराने काय केलं लगेच आतमध्ये धाव घेतली मध्ये पळत सुटला आतमध्ये पळता पळता बाकीच्यांना तो म्हणाला अरे थांबा ते म्हणे काय झालं रे म्हणे अरे तिकडे जे महाराजांकडे ते कीर्तन चालू आहे म्हणे तिथं जे ते संत आलेले आहेत ना म्हणे ते काही साधारण संत नाहीये म्हणे कसे म्हणे अरे तुम्ही मला इथं उभं केलं माझं डोकायचं काम चालू होतं आणि त्यांना कसं कळालं का मी डोकायचं इथं माझं काम चालू आहे लगेच त्यांच्या माईक मधून माझ्या कानावर आवाज पडला कशी डोकावती हरी रे माझ्या नारायणा म्हणे अरे त्यांचं कीर्तन चालू असेल तू नको मनावर घेऊ चालू दे आपलं काम तुला काय करायचं त्यांचं थांब आमच्या जवळ आता तिकडे काही जाऊ नको पहा महाराज कसा बेत आखला पहा त्याच दिवशी बरोबर त्याच वेळेमध्ये मग आता दुसरा चोर त्याचं काम काय चालू होतं तिजोरीला त्याने फोडायचं काम चालू केलं हळूहळू तिजोरी उकरण्याचं काम त्याचं चालू होतं महाराज आणि इकडे लगेच तो दुसरा अंगठा बहादर लगेच ते संतपा आले वरती आणि पहिलं कडवं ते बाजूला झाले तर दुसऱ्या कडव्याला लगेच सुरुवात केली काय कडवं होतं दुसरं पाच जागे आत ना सर्व महाराज दुसरं कडवं लगेच चालू केलं म्हणे कशी उकरती हरी रे माझ्या नारायणा असं वाक्य लगेच त्या दुसऱ्या चोराच्या कानावर पडलं आणि तो लगेच सावध झाला म्हणे अरे थांबा म्हणे तू म्हणतो ना ते खरंय म्हणे काय खरंय म्हणे गेटवरती उभा होता तुला डोकताना पाहिलं आणि मी तर तिजोरी उकरायचं काम माझं चालू होतं तो उकरायचं लगेच त्याला कळलं म्हणे अजिबात नाही म्हणे हे काही साधारण महापुरुष नाही हे त्रिकाल ज्ञानी म्हणे चांगले तपस्वी महापुरुष दिसतात म्हणे का लगेच त्यांना समजते आपण काय करू राहिलो मग तिसरा काय म्हणतोय आता एक काम करा त्यांनी आपल्याला ओळखलंय आणि त्यांना माहित झालंय आता आपल्याला पळत जावं लागल राजाची माफी मागावं लागल राजाला म्हणावं लागेल की आमची चुकी झाली आम्ही चुकलो नाही तर आता हे राजाला सांगितल्याशिवाय आणि राजा आपल्याला जेलमध्ये तुरुंगात टाकल्याशिवाय काही सोडणार नाही महाराज झालं काय मग तिसरा चोर काय म्हणतोय आपण एक काम करू आता आपण सरळ जर पळत गेलो तर राजाला आपण दिसू म्हणून आपण काय करू लोटांगण घेत जाऊ आणि मग त्या राजापर्यंत पोहोचू महाराज झालं असं सगळे खाली झोपले आणि लोटांगण घ्यायला सुरुवात केली तर हे दोघं झाले बाजूला तिसऱ्याने माईक वरती आला आणि तिसऱ्याचं कीर्तन खाली बसलेले लोक वैतागले ना ते म्हणे काय चाललंय यांचं एक म्हणतोय कशी उकरती एक म्हणतोय कशी डोकावती हे कुठं कीर्तन आहे का असं कुठं कीर्तन असतं का म्हणे महाराज लगेच तिसरा आला आणि त्याने माईक हातात घेतला आणि त्याने सुरुवात केली काय सुरुवात केली त्याचं तिसरं आपण पाहिलं होतं ना पाठीमाग त्याने काय केलं होतं लगेच त्याचं पाठ होतं ते कडवं आणि लगेच त्याने सुरुवात केली म्हणे कशी घरंगळती हरी रे माझ्या नारायणा असं त्यांच्या कानावर वाक्य पडलं महाराज आणि लगेच ते सावध झाले जागेवरती उठले म्हणे आता थांबा आता पार खाली लोटांगण घेऊनही जाऊन काही उपयोग होणार नाही आता सरळ पळत जाऊन त्या महाराजांचे पायच धरू म्हणे कारण त्यांनी आता आपल्याला ओळखलंय झालेल्या चुकीचे आपण त्यांच्याकडून माफी मागू म्हणजे ते आपल्याला राजाला सांगून काय करतील आपली शिक्षा कमी करतील म्हणे आपण कुठे पळलो तर राजा आपल्याला आता धरणार मग चौथा काय म्हणतोय आता चला आपण पळत जाऊ आणि पळत जाऊन पटकन त्या राजाचे काय करू पाय धरू त्या महाराजांचे पाय धरू ते आपल्याला माफ करतील नक्कीच चौघांनी पळायला सुरुवात केली चौघांनी पळत जोरात पळताय महाराज त्यांचं पळणं चालू पळता चौथा आता तिसरे माग झाले चौथ्याने माईकला येऊन हात लावला चौथ्याचं कीर्तन चालू झालं त्याने काही तेवढी एक ओळ पाठ केलेली होती पण महाराज
चौथा चोर जो होता ना, त्या चोराचं नाव होतं रामभाऊ. काय नाव होतं? रामभाऊ. आता यांना फक्त तसं कृतीनं ओळखलं, पण याने चौथ्याने माईक वरती गेला आणि सुरुवात केली, म्हणे रामभाऊ राम राम, रामभाऊ राम राम, रामभाऊ राम राम, असं चालू केलं. तो आवाज पडला त्या चोराच्या कानावर. जसा त्याच्या कानावर आवाज आला तो म्हणे थांबा 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 थांबा. सगळे जागेवर थांबले आणि म्हणे काय झालं? म्हणे अरे तुम्हाला तसंच ओळखलं, माझं नावही त्याला माहित झालं. म्हणे त्या महाराजांना अजिबात नाही म्हणे, हे महाराज काही साधारण नाही म्हणे, आतापर्यंत झालेल्या पापांची मी त्यांच्याकडून माफी मागतो, काय शिक्षा द्यायची ते मला मी त्यांच्याकडून शिक्षा करून घ्यायला तयार आहे म्हणे. खरंच ते साधे महापुरुष नाही म्हणे, चला जोरात पळा. आणि मग पळत आले पळत आले पळत आले आणि त्यांनी काय केलं, त्या महाराजांचे पाय धरले. राजा म्हणे अरे काय झालं काय झालं काय झालं? म्हणे महाराज आमचं चुकलं म्हणे, आम्हाला माफ करा म्हणे. तो म्हणे काय रे काय केलं तुम्ही असं? तो म्हणे अहो राजा साहेब तुमची तिजोरी ना, तुमच्या तिजोरीतलं धन आम्ही सगळं लुटून नेणार होतो, आम्ही सगळं चोरी करून नेणार होतो. पण झालं काय, हे जे तुमचे 4 महाराज इथं आलेले आहेत ना, 4 महापुरुष, यांनी आम्हाला ओळखलं आणि हे काही साधारण नाही म्हणे, ते अजिबात साधारण नाही, त्यांनी आम्हाला सगळं ओळखलं. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर म्हणे जा एखादा शिपाई पाठवून द्या आणि त्याला सांगा का जा रे पाहून आहे का आपली तिजोरी खरोखर यांनी फोडली का नाही फोडली. मग तो शिपाई गेला पाहण्यासाठी. तर सगळं धन यांनी काय केलं असतं, परंतु पहा कशी विठ्ठला कशी लिहिला काय, या माध्यमातून यांच्या माध्यमातून सुद्धा काय केलं भगवंताने ते कार्य होऊ दिलं नाही. म्हणजे भगवंताच्या मार्गावर निघाले होते. मग त्या राजाने काय केलं, त्यांना सगळं काही लागणारा पुढचा खर्च दिला. तुमची जाण येण्याची सगळी व्यवस्था माझ्याकडे म्हणे, मी तुमची सगळी व्यवस्था करतो, तुम्हाला कुठं जर काही कमी पडलं तर सगळं मला सांगायचं. आणि मग त्यांनी माफी मागितली त्या चोरांनी. म्हणून राजा म्हणला चला ठीक आहे तुम्ही प्रामाणिक झाले, आता इथून पुढे काही असं काम करू नका. मग आपल्याला या मार्गावरून या प्रसंगावरून हे शिकायला मिळतं की जो भगवंताच्या मार्गाने जातो त्याला कुठल्याच प्रकारची कमी राहत नाही. मग काही जण देवाला मानत नाही, भगवंताला मानत नाही, आणि काही जण असंही विचारतात की जर देव आहे तर आपल्याला दिसत का नाही. बरोबर. मग आता ज्या ऑक्सिजन शिवाय ज्या हवेशिवाय तुम्ही आम्ही आपण सगळे जगू शकत नाही, ती हवा सुद्धा आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, परंतु तिच्याशिवाय आपण जगू शकत नाही. असाच तो परमात्मा आहे. जरी डोळ्यांनी ज्याचं पुण्य जास्त झालं, पहा पाप आणि पुण्याचा मेळ दोन्हीचा संगम एकत्र आला म्हणून आपल्याला मानवाचा देह काय झाला मिळाला. आपले दोन्ही तराजू सारखे पाप आणि पुण्य. आता ह्या मनुष्याच्या देहात येऊन आपल्याला पुण्य वाढवायचं की पाप वाढवायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. मग यासाठी हे जे शास्त्र पुराण जे आहेत ना, हे प्रसंग आपल्याला शिकवण्यासाठीच असतात. आणि आजच्या या प्रसंगातून पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्याला आज तोच संदेश घ्यायचा आहे की एक दिवस आपलाही असाच येणार आहे. त्या 7 दिवसामधून आपला एक दिवस असू शकतो. प्रसंग असा झाला पहा की एकनाथ महाराजांकडं एक व्यक्ती गेला आणि तो त्यांना म्हटला की म्हणे महाराज आमच्याकडं पैसा आहे, गाड्या आहे, बंगला आहे, भरपूर काही आहे, सगळं काही आहे, परंतु तुम्हाला ज्याप्रमाणे लोक मानतात ना म्हणे तसं आम्हाला का मानत नाही हो. मग एकनाथ महाराज काय म्हटले की आता याला उपदेश द्यायचा आहे आपल्याला, पण आता उपदेश कसा द्यायचा पहा, याला याच्याच भाषेत उपदेश द्यावा लागेल. म्हणून नाथ महाराज म्हणाले तू 7 दिवसामध्ये मरणार आहे म्हणे, 7 दिवसामध्ये काय होणार आहे मरणार आहे. आणि असं त्याने ऐकल्यावर म्हणे महाराज अहो मी तर तुम्हाला चांगलं विचारलं होतं म्हणे, तुम्ही असं काय सांगून टाकलं 7 दिवसामध्ये मरणार आहे, असं काय बोलून गेले, आणि तुमच्या तोंडचं वाक्य हे काही खोटं ठरणार नाही म्हणे, 7 दिवसात मरणार आहे. आता काय करायचं, त्याला काळजीच लागली ना महाराज पहिल्या दिवसापासून. ज्या दिवशी हे ऐकलं त्याने कानावरती पडलं, घरी गेला, घरी बायकोला त्रास देत होता, मुलाबाळांना सुनेला सगळ्यांना त्याचा त्रास होता, घरचे नोकर होते सगळ्यांना त्रास होत होता. पण हा दिवस घरी गेला आणि त्याचं वर्तवणुकीमध्ये एवढा बदल झाला महाराज, पहिल्या दिवशी तो सगळ्यांशी प्रेमाने बोलायला लागला, कारण त्याने काही कोणाला सांगितलं नाही. पहिला दिवस त्याचा. दुसऱ्या दिवशी तर अजून प्रेमाने बोलायला लागला. तिसरा दिवस, जसे जसे दिवस पाहता, चौथा दिवस, जसा दिवस पलटत चालला तसा तो सगळ्यांशी प्रेमाने वागायला लागला. काय कळलं, एकच वाक्य संतांचं त्याच्या लक्षात आलं की 7 दिवसामध्ये तू काय होणार आहे मरणार आहे. बरोबर. आता त्याला सांगितलं म्हणजे तुमचं ना आमचं आपलंही प्रत्येकाचं ठरलेलं आहे महाराज. 7 दिवस कोणते असू शकतात, सोमवार असू शकतो, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, या 7 दिवसापैकी दुसरा दिवस काही एखादा येणार नाही. म्हणजे आपले 7 दिवस ठरलेले. बरोबर. मग आता त्यालाही असं समजलं, त्याने ते वाक्य पक्क केलं आणि त्याच्यानुसार त्याचं आचरण एवढं बदललं की तो सगळ्यांशी प्रेमाने, अगदी पार नोकरांशी सुद्धा, माझ्याकडून जर काही चूक झालेली असेल तर मला माफ करा, मी तुमचा अपराधी, मला काही शिक्षा करा, एवढं त्याचं वर्तणुकीत बदल. आणि जेव्हा शेवटचा 7वा दिवस आला महाराज, 7व्या दिवशी तो नाथ महाराजांकडे गेला, हात जोडले, पाया पडला, म्हणे महाराज मला मुक्ती द्या म्हणे, मला बाकी दुसरं काही नको, मला मुक्ती द्या. महाराज म्हणले काय झालं म्हणे, आज 7वा दिवस आहे तुम्ही विसरले का म्हणे, तुम्ही तर म्हटले होते 7व्या दिवशी म्हणे तुझं असंच.
अरे म्हणे 7 दिवसामध्ये तुझंही ठरलेलं आहे, 7 दिवसामध्ये माझंही ठरलेलं आहे म्हणे, याच्यापेक्षा वेगळं काही होणार नाही म्हणे. मग अरे अहो तुम्ही म्हटले म्हणे 7 दिवसामध्ये, मग असं काय झालं म्हणे 7 दिवस, आज तर 7वा दिवस म्हणे. अरे ते 7 दिवस कोणते, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, या 7 दिवसामध्येच आपलं ठरलेलं आहे. तो वार कोणता असू शकतो हे आपण सांगू शकणार नाही, आणि ती वेळ कोणती असू शकते हे सुद्धा आपण सांगू शकणार नाही. म्हणून तुला तुझं मरण 7 दिवस नंतर दिसलं, तुझ्या आचरणात किती बदल झाला तू मला सांग बरं. मग त्याने सांगायला सुरुवात केली, असं असं झालं म्हणे. 7 दिवस तुला तुझं मरण दूर दिसल्यावर तुझ्या आचरणामध्ये एवढा बदल झाला, इथं आम्ही क्षणाचा, आता या पुढच्या क्षणात आमचं शरीर सुटतं का काय, असा विचार आमच्या मनामध्ये असतो. आणि असं वैराग्य आमचं जागृत झालेलं आहे ते गुरुकृपेनं, आणि तो विचार आमच्या मनामध्ये असतो. म्हणून आम्ही जे चिंतन करतो, भजन करतो, या भजनाचं आणि कीर्तनासाठी आम्ही जे या मार्गात लागलो ना, त्याचं हेच कारण आहे की कोणत्या क्षणी आपल्याला मरण आपल्यावरती आघात करेल हे सांगता येत नाही. म्हणून आपलं हे जे शरीर आहे, हे शरीर असताना आपल्याकडून जे कार्य आता करून घेतलं जातंय, हे ज्याच्या सत्तेनं होतंय त्याचं भजन करायला आपल्याला विसरायचं नाही. 24 तासातून जेवढा वेळ आपल्याला शक्य होईल तेवढा वेळ आपण भगवंतासाठी नक्कीच दिला पाहिजे. आणि म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे, मानसाचे देव चालवे मानसाचे देव चालवे मानसाची देव चालवी अंता, मानसाची देव चालवी अंता. हॅलो मानसाचे देव चालवे मानसाचे देव चालवे मानसाची देव चालवी अंता, मानसाची देव चालवी अंता. राही दत्ता राही राही अंता मग कोठे, राही अंता मग कोठे, राही अंता मग कोठे. देखावे ऐकावे एक नारायण देखावे ऐकावे एक देवी ऐकवी एक नारायण, देखावी ऐकवी एक नारायण, एक नारायण, एक नारायण. आपल्याकडून जे काही कार्य होत आहे हे आपण आपल्याला करता समजता कामा नाही. आपल्याकडून करून घेणारा तो परमात्मा आहे, आणि ज्याचं जिथं ठरलेलं आहे त्या ठिकाणी तो काय करतोय, कार्य आपल्याकडून करून घेत आहे. म्हणून आपल्याला आपण करता कधी समजायचं नाही. अभंगातून आपल्याला हेच शिकायला मिळतं की आपण काय करायचं आहे, भगवंताच्या भजनाला हा जो मार्ग आहे या मार्गाला आपल्याला चालायला लवकर सुरुवात करायची आहे. आपण काय म्हणतो की नंतर करू, नंतर बघू, नंतर करू, अजिबात नाही. मुलांना सुद्धा आपण काय केलं पाहिजे, या लहान वयामध्ये आपण फुलं देवाला केव्हा वाहतो, जोपर्यंत ते ताजे असतात तोपर्यंत आपण काय करतो, भगवंताला वाहत असतो. आणि चुकून गेल्यानंतर त्याचा काही उपयोग होतो का, नाही. म्हणजे मुलांना सुद्धा आपण हळूहळू आतापासूनच शिकवायला सुरुवात केली पाहिजे, आणि त्यांनाही ह्या मार्गामध्ये आपण काय केलं पाहिजे, प्रेरित केलं पाहिजे. जर ते चांगल्या मार्गाने गेले तर पुढे ते तुमची काळजी घेतील, बरोबर. वाईट मार्ग जर त्यांना चांगला मार्ग जर दिला नाही तर वाईट मार्ग आपोआप त्यांना मिळणार आहे. म्हणून प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे, त्यांनाही आपल्यासोबत आपण काय केलं पाहिजे, घेतलं पाहिजे. करता आपल्याला कधीच मानायचं नाही, करून घेणारा तो परमात्मा आहे. आपल्याकडून तो करून घेतोय, त्याच्या सत्तेशिवाय आपण कुठलंच कार्य करू शकत नाही. आणि म्हणून पहा, आपण येताना रिकामं येतो, जाताना आपल्याला रिकामं जायचंय. म्हणून म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे,
येताना घेऊन आला सकाळ, जाताना घेऊन गेला से काय नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा येताना घेऊन आला शिका, जाताना घेऊन जाशील का, नको अभिमान धरू भल्या मानसा, नको अभिमान धरू भल्या मानसा. ही तुझी धन दौलत, बंगला गाडी शेती वाडे, हीच तुझी धन दौलत, बंगला गाडी दिवाडी. ही तुझी धन दौलत, बंगला गाडी शेती वाडे, हीच तुझी धन दौलत, बंगला गाडी दिवाडी. नाही काही कामाची भल्या मानसा, 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 भल्या मानसा. येताना आपण खाली हाताने येतो आणि जाताना आपल्याला खाली हाताने जर जायचंच आहे तर एक वाक्य आपण पक्क करून घेतलं पाहिजे महाराज, की आपलं जाणं अटळ आहे. मग जर आपल्याला जायचंच आहे तर काहीतरी चांगलं कृत्य आणि चांगलं कार्य करून आपण गेलं पाहिजे, की जेणेकरून आपलं कोणीतरी स्मरण केलं पाहिजे. येणारा काळ आपला हा खूप भयंकर आहे, खूप विध्वंसक आहे आणि त्या काळामध्ये आपल्याला वाचवणारं जे काही जे शस्त्र आहे, जे अस्त्र आहे ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन. आणि हे नामचिंतन करायला आपण कधी विसरता कामा नये. नाम संकीर्तन साधन पैसो पे, नाम संकीर्तन साधन पैसो पे, नाम संकीर्तन साधन पैसो पे, नाम संकीर्तन साधन पैसो पे. हो जळतील पापे जन्मांतरीचे, पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जलती सायास गावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, जलती सायास गावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. जलती सायास गावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, नारायण नारायण. भगवंताचं नामचिंतन आणि नामस्मरण हे सगळ्यात सोपं साधन आहे. म्हणून आपण जेव्हाही आपल्याला वेळ मिळेल, आपल्या गळ्यात जर माळ असेल त्या माळीने जप केला तरी हरकत नाही. ज म्हणजे जन्माचा नाश, प म्हणजे पापाचा नाश. जपाला खूप महत्व दिलेलं आहे. आपल्या तोंडून काय झालं पाहिजे, भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे. जेवढा आपल्याला वेळ आपल्याकडे शिल्लक राहतो त्यावेळेत आपण नक्कीच नामचिंतन केलं पाहिजे. अभंगातून पाहतात 4थ्या चरणातून महाराज सांगतात, वृक्षाची ही पाने हाले त्याची सत्ता, वृक्षाची ही पाने हाले त्याची सत्ता, वृक्षाची ही पाने हाले त्याची सत्ता, वृक्षाची ही पाने हाले त्याची सत्ता. राहिली आता मग कोठे,
देखवी ऐकावी एक नारायण देखवी ऐकावी एक नारायण देखवी ऐकावी एक नारायण वृक्षाची ही पानं हाले ज्याची सत्ता. मग आपण आपल्या भोवताली जे बघतो ना, सगळ्या काही ज्या क्रिया घडत आहे या सगळ्या त्या परमात्म्याच्या कृपेनंच घडत आहे. झाडाचं पान सुद्धा त्या परमात्म्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. मग आपण आपल्याला करता का समजायचं? घरामध्ये काहींना वाटतं मी करतोय म्हणून चाललंय, अजिबात नाही. तुम्ही नसले तरी ते काम होतंय आणि होणारच आहे, बरोबर. परंतु आपण काय करत राहिलं पाहिजे की पुढच्या पिढीला याची जाणीव करून दिली पाहिजे की आम्ही जसं या मार्गात आलो तसं तुम्ही या मार्गामध्ये कसं याल आणि कसं तुम्हाला आपल्या कुळाचा उद्धार करता येईल यासाठी आपण काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. म्हणून जसं आज या ठिकाणी सगळे आपण एकत्र आलो आणि पुण्यस्मरण सोहळा हा आपण साजरा करत आहे. आपलाही कोणीतरी कदाचित आपलाही उद्या भविष्यामध्ये हे होणारच आहे, हे कोणाला चुकलेलं नाही. परंतु त्या मुलाबाळांना आपण काय केलं पाहिजे, या सगळ्यासाठी प्रेरित केलं पाहिजे. हे सगळे विधी क्रियाकर्म का केले जातात याची जाणीव त्यांना झाली पाहिजे आणि करून दिली पाहिजे. ते कार्य, ते कर्तव्य प्रत्येकाचं आहे. आपण सर्वांनी ते कर्तव्य पार पाडलं पाहिजे. अशी कोणतीच जागा नाही की ज्या ठिकाणी परमात्म्याचा वास, परमात्म्याचा निवास नाही. म्हणून आपण असं समजायचं नाही की या ठिकाणी भगवंत मी जे एखादं वाईट काम करतो, वाईट कृत्य करतो की त्या ठिकाणी मला कोणी पाहत नाही. पाहणारा सगळ्या ठिकाणी बसलेला आहे आणि तो प्रत्येकामध्ये आहे, कणाकणात तो भगवंत आहे. म्हणून आपण सर्व घटी राम देह देही एक सूर्यप्रकाशक चंद्ररश्मी सर्व घटी राम देह देही एक सूर्यप्रकाशक चंद्ररश्मी सगळ्या कणाकणामध्ये प्रत्येक कणाकणामध्ये तो भगवंत पांडुरंग परमात्मा सगळ्या ठिकाणी बसलेला आहे. व्यापक रूप आहे तो काही या ठिकाणी नाही. आपल्या शरीरामध्ये आहे म्हणजे तो आत्मा आणि व्यापक आहे म्हणजे तो परमात्मा, बरोबर. सगळ्या ठिकाणी त्याच्या सत्तेशिवाय काहीच घडू शकत नाही. आणि म्हणून महाराज या अभंगातून आपल्याला सांगतात की पूर्ण आपलं जे शरीर आहे, हे शरीर जे कार्य करतं हे त्याच्या सत्तेनंच कार्य करतं. आपण अजिबात आपल्याला करता मानायचं नाही. म्हणून दररोज सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा आपल्याला वेळ मिळेल थोडा वेळ आपण ध्यानस्थ झालं पाहिजे. आणि या हृदयातून सगळ्यात जवळचा परमात्मा जर आहे तर तो कुठं आहे, आपल्या ह्या हृदयरूपी मंदिरामध्ये, बरोबर. हे शरीर एक मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये चालवणारा जो भगवंत आहे तो आपल्या हृदयामध्ये आहे. म्हणून याला अशुद्ध कधी करायचं नाही. याची काळजी घेणं हे आपल्या हातामध्ये आहे. म्हणून आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे की व्यसनापासून दूर आपण सावध झालं पाहिजे. ज्याने ज्याने या शरीराची आपली हानी होते अशा गोष्टींना आपण काय केलं पाहिजे, टाळलं पाहिजे. आणि म्हणून जेवढे काही साधू संत होऊन गेले सगळ्यांनी आपल्याला, तुम्हा आणि मला, आपल्या सर्वांना उपदेश दिलेला आहे की आपलं जीवन कसं असलं पाहिजे आणि आपण जीवन कसं जगलं पाहिजे. हे आपल्याला अभंगातून या सारा जे ग्रंथ आहेत सगळे शास्त्र आपल्याला तेच शिकवतात, कसं आपलं जीवन आणि कसं आपलं आचरण असलं पाहिजे. मार्ग दावून गेले आदे दयाने दे संत दे, दयाने दे संत दे, दयाने दे संत दे. मार्ग दावून गेले आदे दयाने दे संत दे, दयाने दे संत दे, दयाने दे संत दे. चालू जाता लपडे गुंड कोठे काळे, तेरे पंच चालू जाता लपडे गुंड कोठे काळे. मार्ग दावून गेले आदे दयाने दे संत दे, दयाने दे संत दे, दयाने दे संत दे. मार्ग दावून गेले आदे दयाने दे संत दे, दयाने दे संत दे, दयाने दे संत दे, संत दे. आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचंय, मग मार्ग दाखवणारा कोणीतरी पाहिजे आणि तो मार्ग दाखवण्याचं काम ह्या काय केलंय, वारकरी संतांनी केलेलं आहे. म्हणून आपल्याला त्यांचे आपल्यावरती काय आहेत, खूप उपकार आहेत आणि त्या उपकाराची परतफेड आपल्याला कधी करता येईल, जेव्हा त्यांच्या नावाचा जयघोष आणि त्यांच्या नावाचं भजन कीर्तन आपण त्या परमात्म्याच्या या मार्गात जाऊ आणि त्या कीर्तनाला, भजनाला आपण सुरुवात करू. ते उपकार मग या निमित्ताने काय होतील, ते फेडले जातील. म्हणून आपण काय करायचं आहे, हा मार्ग किंवा ह्या मार्गाला आतापासूनच आपण सुरुवात केली पाहिजे. आपण जर पाहिलं आहे, बरोबर, जे झालं ते काय करायचं, विसरून जायचं. म्हणून म्हटलेलं पहा, काय म्हटलेलं आहे,
झालं गेलं सार विसरायचं मुखान हरिओम म्हणायचं झालं गेलं सार विसरायचं आता मुखान हरिनाम घ्यायचं झालं गेलं सार विसरायचं आता मुखान हरिनाम घ्यायचं बालपण गेलं रमण्यात बालपण गेलं रमण्यात तरुणपणाच्या हव्यात तरुणपणाच्या हव्यात आता तरी सावध व्हायचं मुखान हरिनाम घ्यायचं झालं गेलं सार विसरायचं आता मुखान हरिनाम घ्यायचं संसार आपल्या मुलांचा संसार आपल्या मुलांचा आनंद तुका म्हणे विठू भरलाच काय तुका म्हणे वेठो भरेलाच माया तुका म्हणे वेठो भरेलाच माया उन्हे काया हे चराचरी उन्हे काया हे चराचरी एक हवी ऐकावी एक नारायण एक हवी ऐकावी एक नारायण दया उरे काय रे दया उरे काय रे जे कवी ऐकावे एक नारायण जे कवी ऐकावे एक नारायण अयाचे भजन नको दयाचे भजन भजना दयाचे भजन भजन सुको नको दयाचे भजन सुको नको सुको नको दयाचे भजन भजन सुको नको भजन मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा सुर की नदियाँ हर दिशा से सुर की नदियाँ हर दिशा से बहेगी सागर में बादलों का रूप लेके बरसे हल्के हल्के मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा याचे भजन याचे
देख भी ऐका नारायण, देख भी ऐका नारायण आजच्या या अभंगातून तुकोबाराय आपल्याला सांगतात की आपल्याला उपदेश घ्यायचा आहे. उपदेश घेताना आपल्याला काय करायचं आहे त्याचं महत्त्वही आपल्याला खूप समजून घेणं हे सुद्धा काय आहे गरजेचं आहे. आणि ह्या अभंगातून आज आपण पूर्ण सारांश आपण समजून घेतलेला आहे. आपल्या शरीरातून जे कार्य चालतं हे त्या परमात्म्याच्या सत्तेनं चालतं. झाडाचं पान सुद्धा हलण्यासाठी त्या परमात्म्याची सत्ता, म्हणजे हे सगळं काही जे घडत आहे पृथ्वीवरती या सृष्टीवर हे सगळं त्या परमात्म्याच्या सत्तेनं घडत आहे. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हलू शकत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि जो वेळ आपल्याकडे आहे शिल्लक राहिलेला, गेलेला वेळ तर आपण परत आणू शकत नाही, पण जो वेळ आपल्या हातामध्ये आहे या वेळेत आपल्याला काय करायचं आहे त्या भगवंताचं ध्यान भजन कीर्तन यासाठी आपल्याला लागायचं आहे. माता जर पहा, जर एक जाता जाता कीर्तनातून प्रत्येकाने हा मंत्र सुद्धा लक्षात घेऊन जायचा आहे. पहा, भगवान शिवशंकर भोलेनाथजींनी सांगितलेलं आहे की घरातून आपण आता ऐकतो की एखादा अपघात होतो, एखादा रस्त्यातून आपण घरातून बाहेर पडलो, चालता चालता कदाचित एखाद्या वेळेस एखादी गाडी आली आपल्याला धक्का दिला, किंवा रात्री एखादा आपण चांगलं झोपलेलो आहे, आपलं मस्त आराम चालू आहे आणि घटना तुम्ही कदाचित अशा ऐकलेल्या आहे, कानावरती पडलेल्या बऱ्याच जणांच्या येतात. आता जे ऐकण्यात येत असतात की अटॅक आला, काहीतरी झालं, की अचानक तो व्यक्ती संपला. जो व्यक्ती आपल्यामध्ये राहत होता, दिसत होता, आपण त्याच्याशी बोलत होतो, अचानक असं काहीतरी होऊन गेलं की तो व्यक्ती आपल्यातून निघून गेला. असं येणारं जे अचानक जे मरण आपण ज्याला म्हणतो ना, ऍक्सिडेंट म्हणा किंवा अचानक येणारं जे मरण आहे, याला जर टाळायचं म्हटलं तर शास्त्रामध्ये एक मंत्राचं वर्णन आहे आणि तो भोलेनाथजी म्हणजे भगवान महादेवांचा हा मंत्र आहे, ज्याला म्हटलेला आहे महामृत्युंजय मंत्र. म्हणून घरातून बाहेर पडताना जर 3 वेळा आपण तो मंत्र उच्चारून
जर आपण बाहेर पडलं तर आपण जसे बाहेर पडलोत ना तसे आपण सुरक्षित परत घरामध्ये येतोय. आणि याची जबाबदारी स्वतः भोलेनाथ म्हणजे भगवान महादेवांनी घेतलेली आहे. पहा, तो महामृत्युंजय मंत्र सर्वांना ठाऊक आहे, ज्ञात आहे. नसला तरी मोबाईलवरती तो तुम्हाला ऐकला तरी त्याचा फायदा तितकाच आहे. म्हणून घरातून बाहेर पडताना 3 वेळेस हा मंत्र आपण बऱ्याच प्रमाणात आपण काय केला पाहिजे, श्रवण केला पाहिजे. मंत्रामध्ये सुद्धा खूप शक्ती असते. हे जे साधू संत यांनी आपल्या जीवनाचा जो उद्धार केला ना मंत्र जपामुळे झाला. आणि तो मंत्र जप म्हणा किंवा नाम संकीर्तन जे आपण म्हटलं ते चिंतन करत भगवंतांचं ध्यान भजन कीर्तन करत त्यांनी आपल्या जीवनाचा काय केला, उद्धार केला. म्हणून तुम्ही लक्ष ठेवा, जेव्हाही तुम्हाला घरातून बाहेर पडायचं सर्वांसाठी हा महामृत्युंजय मंत्र म्हणजे एक वरदान स्वरूप आहे. त्या मंत्राचा आपण जप नक्कीच आपल्याकडून झाला पाहिजे. दिवसभरातून सकाळी उठल्याबरोबर केला तरी हरकत नाही. मुलांनाही शिकवा आणि तुम्ही करायचं आहे. कधी वेळ काळ प्रसंग कोणावरती येईल सांगता येत नाही. म्हणून लक्षात ठेवायचा आहे हा मंत्र महामृत्युंजय मंत्र. आणि बऱ्याच जणांना बघा रात्री झोप चांगली लागत नाही, त्यावरती सुद्धा शास्त्रांवरती जर आपण शास्त्रांनी आपल्याला जगणं शिकवलंय, साधू संतांनी सुद्धा चांगला मार्ग दिलाय, पण ह्या शास्त्रातून सगळी माहिती जी बाहेर पडली ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या संतांनी केलं. आणि म्हणून संतांवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. टीव्ही मीडिया चॅनल याच्यावरती नाही. आजकाल उलट झालं, आपण काय करतो, टीव्ही मीडिया चॅनल यांना बळी पडतो आणि त्याच्यावरती जे दाखवलं जाईल तेच आपण ऐकतो आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याच्यानुसारच आपण कृती करायला सुरुवात करतो. अजिबात नाही. हे नंतर आलेले सगळे साधन आहे. अगोदरपासून जे चालत आले साधू संत यांनी अभ्यास करून आपल्यापर्यंत हे ज्ञान काय केलंय पोहोचवण्याचं कार्य ते करत आहेत आणि करत राहतील. बरोबर, महाराष्ट्राची आपली भूमी आहे. या भूमीमध्ये साधू संतांची ही भूमी आहे आणि त्यांना योग्य तो मान सन्मान हा काय केला पाहिजे, दिला गेला पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या चॅनलला मीडियाला टीव्हीला आपण बळी पडायचं नाही. कुठल्याही ज्या अफवा आपल्याला दाखवल्या जातात त्यांच्यावरती विश्वास आपल्याला ठेवायचा नाही. आणि व्यक्ती कसा याच्यापेक्षा त्या व्यक्तीचं कार्य किती श्रेष्ठ हे आपण काय केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. त्या व्यक्तीनं कार्य किती केलेलं आहे असो विषयांतर आपल्याला करायचं नाही. परंतु आजच्या या अभंगातून आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की आपल्याला चांगल्या मार्गाला चांगलं कृती आपल्याला आतापासूनच करायला सुरुवात करायची आहे. वेळ जी आपल्या हातात आहे त्या वेळेचा आपल्याला काय करायचं आहे, सदुपयोग करायचा आहे. आणि म्हणून आता एकदा सगळ्यांनी हात वर करून टाळी वाजवायची आणि भगवंताचं या साधू संत जे होऊन गेले यांच्या नावाचं उच्चारण आपल्याला करायचं आहे. ज्याच्या हातावरती पाप बसलेला आहे तो टाळी वाजवू शकणार नाही आणि ज्याच्या मुखात पाप आहे तो भगवंताचं नाव घेऊ शकणार नाही. म्हणून आता हात वर आणि सगळ्यांनी हात वरती करून भजन करायचं आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.